नमस्कार मित्रांनो, आज आपण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि अनेकांच्या आयुष्यात आर्थिक दृष्टिकोनातून मोठा बदल घडवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत। ते म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक। आपल्याला पैशांचा विचार कसा करावा, संपत्ती कशी मिळवावी आणि ती कशी टिकवावी याचं अनमोल मार्गदर्शन करतं। चला मग या पुस्तकात काय शिकायला मिळतं ते समजून घेऊया। 1. 2 विचारसरणींचा संघर्ष। रॉबर्ट कियोसाकी यांच्या जीवनात 2 महत्त्वाचे मार्गदर्शक होते। एक म्हणजे त्याचे स्वतःचे वडील, गरीब वडील, आणि दुसरे म्हणजे त्याच्या मित्राचे वडील, श्रीमंत वडील। गरीब वडील शिक्षणावर भर देतात आणि सांगतात की चांगली नोकरी मिळवण्यासाठी चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे, तर श्रीमंत वडील सांगतात की नोकरी मिळवणं पुरेसं नाही, संपत्ती निर्माण करणं महत्त्वाचं आहे। या 2 विचारसरणींचा संघर्ष कियोसाकी यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग दाखवतो। 2. संपत्ती म्हणजे काय? रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये संपत्तीच्या मूळ परिभाषेवर खूपच जोर दिलेला आहे। श्रीमंत वडील शिकवतात की संपत्ती म्हणजे जास्त पैसे कमवणे नाही, तर ती कशी व्यवस्थापित करायची हे समजणं आहे। श्रीमंत माणसं आपल्या पैशांना कामाला लावतात, तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैसे कमविण्यासाठी काम करतात। श्रीमंत लोक संपत्ती निर्माण करणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात, जसे की रिअल इस्टेट, व्यवसाय किंवा स्टॉक्स, तर गरीब लोक आपले सर्व पैसे खर्च करून टाकतात। 3. मालमत्ता आणि जबाबदाऱ्या। हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की संपत्ती आणि जबाबदाऱ्या यांच्यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मालमत्ता म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते, जसे की भाड्याचं घर, व्यवसाय किंवा गुंतवणूक। जबाबदाऱ्या म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते, जसे की कर्ज, EMI किंवा खर्च वाढवणाऱ्या वस्तू। आर्थिक यशस्वीतेसाठी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे। 4. शाळा, शिक्षण आणि आर्थिक शिक्षण। रिच डॅड पुअर डॅड मध्ये कियोसाकी यांनी सांगितलं आहे की शाळा तुम्हाला अकादमिक शिक्षण देते, पण आर्थिक शिक्षण फारसं मिळत नाही। जर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या यशस्वी व्हायचं असेल तर पैशांच्या खेळाचे नियम शिकणं महत्त्वाचं आहे। यासाठी आर्थिक समजूतदारपणा, गुंतवणूक कशी करावी, जोखीम कशी ओळखावी हे शिकणं गरजेचं आहे। 5. तुमची विचारसरणी बदला। श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे आपली विचारसरणी बदलणं। आपण स्वतःला शिकवायला हवं की मी हे करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी हे कसं करता येईल असं विचारायला हवं। श्रीमंत माणसं संधीच्या शोधात असतात, तर गरीब लोक अडचणींमध्ये अडकूनच पडतात। आपली विचारसरणी सकारात्मक असणं आणि समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला आर्थिक यशाचं रहस्य सांगतं। संपत्ती निर्माण करायची असेल तर आपला दृष्टिकोन बदलणं, योग्य निर्णय घेणं आणि सतत शिक्षण गरजेचं आहे। हे पुस्तक केवळ एक आर्थिक मार्गदर्शक नसून तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलून टाकतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। थँक्स फॉर युअर टाइम।